श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. प्रिय भक्तांनो, जर तुमच्या घरात गेल्या काही दिवसांपासून अचानक काही विचित्र गोष्टी घडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित स्वतः श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात उपस्थित आहेत. हो, अनेक भक्तांच्या आयुष्यात स्वामी येण्याआधी काही खास संकेत दिसतात, पण बहुतेक लोक ते ओळखत नाहीत आणि नंतर पश्चाताप करतात. जर घरात वारंवार उदबत्तीचा सुगंध येत असेल, कोणी नसताना घंटेचा हलका आवाज ऐकू येत असेल किंवा मनात अचानक शांत वाटू लागले असेल तर हे साधन आहे. स्वामी समर्थ जेव्हा भक्तांवर कृपा करतात तेव्हा ते आधी संकेत देतात, आणि आज मी तुम्हाला तो एक अत्यंत शक्तिशाली संकेत सांगणार आहे, जो प्रत्येकाला मिळत नाही. हा संकेत दिसायला लागला तर समजा तुमच्या घरावरचं संकट दूर होणार आहे आणि स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आलाय. पण सावधान, या संकेताकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यात मोठी संधी निघून जाऊ शकते. म्हणून हा स्वामी संदेश पूर्ण ऐका आणि मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा, कारण ज्या भक्तापर्यंत हा संदेश पोहोचतो त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते. अनेक वर्षांपूर्वी अक्कलकोटमध्ये एक गरीब भक्त राहत होता. त्याचं जीवन पूर्ण दुःखाने भरलेलं होतं. घरात पैशांची कमतरता, रोज भांडणं आणि मनात सतत भीती. तो भक्त रोज स्वामींच्या मठात जाऊन फक्त एकच प्रार्थना करायचा, स्वामी, माझ्या घरात सुख कधी येईल? एक दिवस स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहतात आणि ते फक्त एवढंच म्हणाले, संकेत मिळेल, लक्ष ठेव. त्या दिवसानंतर त्या भक्ताच्या घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या. दर सकाळी घरात चंदनाचा सुगंध यायचा. देवाजवळचा दिवा अचानक तेजाने पेटायचा आणि घरातील वातावरण शांत होऊ लागलं. पण त्याला अजूनही काही समजत नव्हतं. एके रात्री तो भक्त झोपलेला असताना त्याला स्वप्नात स्वामी दिसले. स्वामी म्हणाले, ज्या घरात अचानक शांतता निर्माण होते, जिथे नकारात्मकता कमी होते आणि देवाची आठवण वारंवार येऊ लागते, तिथे मी स्वतः उपस्थित असतो. मित्रांनो, हेच ते एक चिन्ह आहे. जर तुमच्या घरात अचानक भांडणं कमी झाली असतील, मन शांत राहत असेल, देवपूजा करण्याची इच्छा वाढत असेल, तर समजा स्वामी तुमच्या घरात आलेत. कारण स्वामींची उपस्थिती सर्वात आधी मन बदलते, नंतर नशीब बदलायला सुरुवात होते. अनेक लोक विचारतात, स्वामींची कृपा कशी ओळखायची? तर लक्षात ठेवा, ज्या घरात सकाळी सकारात्मक ऊर्जा जाणवते, जिथे अचानक चांगल्या गोष्टी घडू लागतात, जिथे संकटातून मार्ग निघतो, ते घर स्वामींच्या संरक्षणाखाली असतं. पण एक गोष्ट कधीही करू नका, घरात नकारात्मक शब्द वापरू नका, रागाने देवघरासमोर बोलू नका आणि स्वामींच्या संकेतांची थट्टा करू नका. कारण कृपा मिळायला वेळ लागतो, पण दूर व्हायला एक क्षण पुरतो. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरावर कृपा ठेवा, आणि उद्यापासून तुमच्या घरात होणारे बदल लक्षात घ्या. कदाचित हा व्हिडिओ पाहणं ही सुद्धा स्वामींचीच इच्छा असेल. मित्रांनो, स्वामी समर्थांची कृपा जेव्हा एखाद्या घरावर सुरू होते, तेव्हा फक्त वातावरणच बदलत नाही, तर त्या घरातील लोकांचं नशीबही हळूहळू बदलायला लागतं. पण दुर्दैवाने अनेक लोकांना संकेत मिळतात, तरीही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला आणखी काही गुप्त संकेत सांगणार आहे.
जे स्वामींच्या उपस्थितीचं चिन्ह मानले जातात. पहिला संकेत, ज्या घरात वारंवार देवाचं नाव कानावर पडू लागलं, कोणीतरी अचानक स्वामींचा विषय काढू लागलं, किंवा मोबाईल उघडताच सतत स्वामींचे फोटो व्हिडिओ दिसू लागले, तर समजा स्वामी तुम्हाला स्वतःकडे बोलावतायत. कारण स्वामी आधी भक्ताचं लक्ष स्वतःकडे वळवतात, नंतर त्याचं आयुष्य बदलतात. दुसरा संकेत, जर अनेक संकट येऊनही तुम्ही वाचत असाल, मोठं नुकसान टळत असेल, किंवा शेवटच्या क्षणी मदत मिळत असेल, तर हा योगायोग नसतो. अनेक भक्त सांगतात, आम्ही संपलो होतो, पण कुठून तरी मदत आली. स्वामी भक्तांनो, ती मदत माणसाच्या रूपात स्वामीच पाठवत असतात. एक सत्य नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच भक्ताला एकटं सोडत नाहीत. तिसरा संकेत, घरातल्या लहान मुलांचं अचानक देवाकडे आकर्षण वाढणं, हे खूप शक्तिशाली चिन्ह मानलं जातं. कारण लहान मुलांचं मन शुद्ध असतं, आणि जिथे दैवी शक्ती असते तिथे मुलं सहज आकर्षित होतात. जर तुमचं मूल अचानक देवघरात बसू लागलं, स्वामींच्या फोटो समोर हसू लागलं, किंवा मंत्र म्हणू लागलं, तर त्या घरात सकारात्मक शक्ती नक्की असते. मित्रांनो, कधी कधी स्वामी संकेत स्वप्नातूनही देतात. जर स्वप्नात मंदिर दिसत असेल, दिवा दिसत असेल, किंवा एखादा साधू वृद्ध पुरुष आशीर्वाद देताना दिसत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही साधी स्वप्न नसतात. अनेक वेळा स्वामी भक्तांना आधीच सावध करतात, जेणेकरून पुढचं संकट टळू शकेल. पण इथे एक मोठी चूक अनेक लोक करतात. ते संकेत मिळाल्यावरही अहंकार सोडत नाहीत. लक्षात ठेवा, ज्या घरात अहंकार वाढतो तिथून शांतता निघून जाते, आणि जिथे नम्रता असते तिथे स्वामींचा वास असतो. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा. घरातून बाहेर पडण्याआधी फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि पहा, हळूहळू तुमचं मन मजबूत होईल, भीती कमी होईल, आणि अडचणींमध्येही मार्ग दिसू लागेल. कारण स्वामी फक्त चमत्कार करत नाहीत, ते भक्ताला आतून शक्तिशाली बनवतात. एका भक्ताने स्वामींना विचारलं होतं, स्वामी, तुम्ही आमच्या सोबत आहात हे कसं ओळखायचं? तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले, जेव्हा भक्त संकटातही तुटत नाही, तेव्हा समज मी त्याच्या पाठीशी उभा आहे. मित्रांनो, आज हा संदेश ऐकताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल, किंवा मन शांत झालं असेल, तर हा योगायोग नाही. कदाचित स्वामी तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करतात. आज रात्री देवघरात एक दिवा लावा आणि शांतपणे 11 वेळा म्हणा, जय जय रघुवीर समर्थ. मनापासून विश्वास ठेवा, स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग नक्की दाखवतील. जर तुम्हाला हे स्वामींचे संकेत कधी जाणवले असतील, तर कमेंट मध्ये लिहा, स्वामी माझ्या सोबत आहेत. मित्रांनो, काही लोक म्हणतात, आम्हाला स्वामी दिसत नाहीत, मग ते आमच्या सोबत कसे असतील? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वारा दिसत नाही, पण त्याची जाणीव होते. तसंच स्वामी समर्थ दिसत नसले तरी त्यांची कृपा प्रत्येक भक्ताला जाणवत असते. जेव्हा आयुष्यात सगळे दरवाजे बंद होतात आणि अचानक कुठून तरी आशेचा एक किरण दिसतो, तेव्हा समजा स्वामी तुमचा हात धरून चालतायत. अनेक भक्तांच्या आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा ते पूर्णपणे तुटून जातात. ना पैसा, ना साथ, ना मनःशांती, पण नेमकं त्याच वेळी स्वामी एखादा संकेत देतात. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात, कधी एखाद्या शब्दातून, तर कधी
फक्त मनात आलेल्या एका सकारात्मक विचारातून. आणि भक्ताचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. मित्रांनो, स्वामींची कृपा ओळखायची असेल तर तुमच्या आयुष्यातील छोट्या चमत्कारांकडे लक्ष द्या. जिथे मोठं संकट टळलं, जिथे चुकीचा निर्णय घेण्यापासून तुम्ही वाचलात, जिथे शेवटच्या क्षणी मार्ग मिळाला, तिथे स्वामींचा हात नक्की होता. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी फक्त पूजा पुरेशी नसते. मन स्वच्छ असणं खूप महत्वाचं असतं. कारण जिथे द्वेष असतो तिथे शांतता राहत नाही, आणि जिथे शांतता नसते तिथे दैवी शक्ती टिकत नाही. म्हणून आजपासून कोणाचं वाईट बोलणं कमी करा, आई वडिलांचा आदर करा, आणि घरात रोज काही मिनिटं देवाचं नाव घ्या. तुम्हाला बदल स्वतः जाणवेल. घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल, मनातील भीती कमी होईल, आणि झोपही शांत लागेल. कारण स्वामींचं नाव हे फक्त शब्द नाहीत, ती एक शक्ती आहे. अक्कलकोटमध्ये एक वृद्ध महिला राहत होती. ती रोज स्वामींच्या दर्शनाला जायची, पण तिच्या मनात एकच दुःख होतं. स्वामी, माझ्या मुलाचं आयुष्य कधी सुधारेल? वर्षानुवर्षे ती प्रार्थना करत राहिली. एके दिवशी स्वामींनी तिला पाहिलं आणि म्हणाले, विश्वास ठेव. बास, फक्त 2 शब्द. पण त्या दिवसानंतर तिच्या मुलाच्या आयुष्यात बदल सुरू झाले. त्याला काम मिळालं, घरातली भांडणं कमी झाली, आणि अनेक वर्षांनी त्या घरात आनंद परत आला. मित्रांनो, स्वामींच्या कृपेचं सर्वात मोठं चिन्ह म्हणजे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू शक्य होऊ लागतात. म्हणून संकट आली तरी घाबरू नका, कारण अंधार जितका मोठा असतो तितकाच जवळ प्रकाश असतो, आणि भक्त जितका दुःखात असतो तितकेच स्वामी त्याच्या जवळ असतात. आज हा संदेश ऐकताना जर तुमच्या मनात आशा निर्माण झाली असेल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. आता डोळे बंद करा आणि मनापासून फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत नक्की पोहोचते, आणि योग्य वेळ आल्यावर ते उत्तरही नक्की देतात. जर तुम्ही शेवटपर्यंत हा स्वामी संदेश ऐकला असेल तर कमेंट मध्ये लिहा, स्वामी कृपा करा. मित्रांनो, जीवनात काही वेळा असे प्रसंग येतात जेव्हा माणूस पूर्णपणे हरून जातो. सगळीकडे अंधार दिसतो, कोणी साथ देत नाही, आणि मनात सतत एकच प्रश्न येतो, देवा, आता काय करू? पण नेमका अशाच वेळी स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेत असतात. कारण स्वामी कधीच भक्ताला दुःख देण्यासाठी संकट पाठवत नाहीत, तर त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी पाठवतात. लक्षात ठेवा, सोनं जसं आगीत तापल्यावर अधिक शुद्ध होतं, तसंच भक्ताचं मन संकटांमधून अधिक शक्तिशाली होतं. मित्रांनो, अनेक लोक स्वामींची पूजा करतात पण विश्वास अर्धवट ठेवतात. संकट आलं की लगेच म्हणतात, स्वामी माझं ऐकत नाहीत. पण एक सत्य लक्षात ठेवा, स्वामी उशीर करू शकतात पण अन्याय कधीच करत नाहीत. कधी कधी तुमच्यासाठी योग्य वेळ येईपर्यंत ते शांतपणे सगळं पाहत असतात, आणि योग्य क्षणी असं काही घडवतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. एका भक्ताची सत्य घटना आहे. तो माणूस खूप कर्जात होता. घर विकण्याची वेळ आली होती. रोज रात्रभर जागून तो फक्त रडायचा. एक दिवस तो पूर्ण निराश होऊन म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. त्या रात्री त्याला स्वप्नात एक आवाज ऐकू आला, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे.
सकाळी उठल्यानंतरही त्याच्या मनात तेच शब्द घुमत होते. आणि आश्चर्य म्हणजे त्याच आठवड्यात त्याला अशी मदत मिळाली ज्याची त्याने अपेक्षाही केली नव्हती. मित्रांनो, स्वामींची कृपा अनेक वेळा शेवटच्या क्षणी येते. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हाच एक नवीन दरवाजा उघडतो. म्हणून आयुष्यात कितीही कठीण वेळ आली तरी विश्वास सोडू नका. कारण भक्त हार मानतो त्या क्षणी स्वामींचं काम सुरू होतं. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर घरात सतत नकारात्मक ऊर्जा वाटत असेल, वारंवार भांडणं होत असतील, मन बेचैन राहत असेल, तर रोज संध्याकाळी देवघरात दिवा लावा आणि शांतपणे स्वामींचं नाव घ्या. कारण जिथे स्वामींचं नामस्मरण होतं तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही. श्री स्वामी समर्थ या नावातच इतकी शक्ती आहे की घाबरलेलं मनही शांत होतं. मित्रांनो, स्वामींचा सर्वात मोठा संदेश काय माहितीये? भीती सोडा. कारण भीती माणसाला आतून कमकुवत करते आणि विश्वास त्याला पुन्हा उभं करतो. आजपासून एक गोष्ट स्वतःला रोज सांगा, मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. हे शब्द तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवतील. तुमचं मन मजबूत होईल, नकारात्मक विचार कमी होतील आणि संकटांमध्येही आशा दिसू लागेल. कधी कधी स्वामी चमत्कार दाखवत नाहीत, कारण ते आधी भक्ताला संयम शिकवतात. आणि ज्याने संयम शिकला त्याचं आयुष्य शेवटी सुंदर बनतं. जर आज हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक काम नक्की करा. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढंच म्हणा, स्वामी, माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. विश्वास ठेवा, तुमची प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. कारण स्वामी भक्ताचा आवाज नेहमी ऐकतात. जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी तुमच्या सोबत आहेत तर कमेंट मध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी कधी आपण विचार करतो, मी इतकी पूजा करतो, इतकं नामस्मरण करतो, तरी माझ्या आयुष्यात दुःख का येतं? पण एक गोष्ट समजून घ्या, दुःख ही शिक्षा नसते, ती अनेक वेळा बदलाची सुरुवात असते. स्वामी समर्थ भक्ताला तुटू देत नाहीत, ते त्याला घडवत असतात. जसं आई आपल्या मुलाला चालायला शिकवते, तसं स्वामी भक्ताला आयुष्याशी लढायला शिकवतात. मित्रांनो, काही लोक फक्त चमत्कार शोधत राहतात, पण स्वामींचा खरा चमत्कार काय असतो माहितीये? तुटलेला माणूस पुन्हा उभा राहणं, हरलेला माणूस पुन्हा हसणं आणि निराश मनात पुन्हा आशा निर्माण होणं. हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. एका तरुणाची गोष्ट आहे. त्याचं आयुष्य पूर्णपणे बिघडलं होतं. काम नव्हतं, मित्र सोडून गेले होते आणि घरात सतत अपमान होत होता. तो इतका निराश झाला होता की त्याने लोकांपासून स्वतःला आपण होऊनच खूप दूर केलं होतं. पण त्याची आई रोज एकच गोष्ट त्याला सांगायची, बाळा, फक्त स्वामींचं नाव घे, एक दिवस सगळं ठीक होईल. सुरुवातीला त्याला अजिबात विश्वास नव्हता, पण हळूहळू तो नियमाने रोज नामस्मरण करू लागला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात छोटे छोटे बदल सुरू झाले. त्याला काम मिळालं, त्याच्या मनातली भीती कमी झाली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने स्वतःवरचा विश्वास पुन्हा मिळवला. मित्रांनो, स्वामींची कृपा नेहमी अचानक मोठ्या चमत्कारासारखी येत नाही. कधी कधी
ती शांतपणे आयुष्य बदलत असते. म्हणून आज जर तुमच्याकडे काही कमी असेल तर दुःखी होऊ नका. कारण देव उशीर करू शकतो, पण भक्तासाठी चुकीचं कधीच काही ठरवत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, जे हरवलंय त्यापेक्षा खूप चांगलं काहीतरी पुढे तुमची वाट पाहत असू शकतं. तुम्ही फक्त विश्वास ठेवणं थांबवू नका. मित्रांनो, घरात सुख शांती हवी असेल तर एक नियम कायम पाळा. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्याआधी सर्वात आधी देवाचं नाव घ्या. कारण दिवसाची सुरुवात ज्या विचाराने होते तसाच दिवस पुढे घडत जातो. आणि जर दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने झाली तर मनाला एक वेगळीच खूप मोठी ताकद मिळते. आणखी एक गोष्ट, घरात कधीही अन्नाचा अपमान करू नका. आई वडिलांना कधी दुखावू नका आणि गरीब माणसाला कधीच कमी समजू नका. कारण स्वामींची कृपा तिथेच जास्त असते जिथे नम्रता आणि दया असते. अनेक भक्त विचारतात, स्वामींची कृपा कायम कशी टिकवायची? याचं उत्तर खूप सोपं आहे. तुमचं मन स्वच्छ ठेवा, वाईट विचार कमी करा आणि तुम्हाला शक्य असेल तितकी दुसऱ्यांना मदत करत राहा. कारण जिथे चांगुलपणा असतो तिथे दैवी शक्ती आपोआप आकर्षित होते. आज हा संदेश ऐकत असताना जर तुमच्या मनात तुम्हाला शांतता जाणवत असेल तर समजा स्वामींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. आता डोळे बंद करा आणि मनापासून फक्त एवढंच म्हणा, स्वामी, माझ्या आयुष्यात मला योग्य तो मार्ग दाखवा. विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. स्वामी प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तू मला मंदिरात शोधतोस, फोटोमध्ये शोधतोस, मूर्तीमध्ये शोधतोस, पण मी फक्त तिथेच नसतो. मी तुझ्या विश्वासात असतो, तुझ्या मनातील प्रार्थनेत असतो, तुझ्या घरातील प्रेमात असतो. तू कधी पाहिलंयस का, काही दिवस घरातील वातावरण अचानक शांत शांत वाटायला लागतं. पूर्वी जिथे सतत तणाव होता तिथे हळूहळू प्रेम वाढायला लागतं. पूर्वी जिथे निराशा होती तिथे आशेचा एक छोटासा किरण दिसू लागतो. अनेक लोक विचारतात, स्वामी, तुमची उपस्थिती ओळखायची कशी? बाळा, माझी उपस्थिती भिंतीवर लिहिलेली नसते, ती घरात येणाऱ्या सकारात्मक बदलांमध्ये दिसते. जेव्हा घरात अचानक एक वेगळीच शांती जाणवते, जेव्हा सतत काळजीत असलेलं मन थोडं हलकं वाटायला लागतं, तेव्हा घरातील लोक पुन्हा एकमेकांशी प्रेमाने बोलू लागतात. तेव्हा त्या क्षणांना तू साधासा योगायोग समजू नकोस. कारण कधी कधी खरे संकेत बाहेर दिसत नाही, ते आत उमलतात. काही जण म्हणतात, स्वामी, आम्हाला चमत्कार हवाय. बाळा, सर्वात मोठा चमत्कार म्हणजे तुझ्या घरात पुन्हा हसू परत येणं, तुटलेली नाती पुन्हा जोडली जाणं, निराश मनात पुन्हा आशा निर्माण होणं. तू रोज माझ्या समोर हात जोडतोस, पण लक्षात ठेव, फक्त हात जोडण्यात नाही तर मन जोडण्यात शक्ती आहे. आजपासून तुझ्या घरात एक गोष्ट कर. सकाळी किंवा रात्री फक्त 2 मिनिटे शांत बस, डोळे बंद कर आणि मनातून म्हण, श्री स्वामी समर्थ. हे 3 शब्द मनात श्रद्धेने उच्चार. घरात काय बदल होतात ते पहा. कदाचित तुला बाहेर एखादं चिन्ह दिसणार नाही, पण तुझ्या मनातला अंधार कमी व्हायला सुरुवात होईल. आणि बाळा, जेव्हा मनात शांतता निर्माण होते तेव्हा समज, मी तुझ्यापासून दूर नाही. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.
आणि लक्षात ठेव, स्वामींची उपस्थिती फक्त चिन्हांमध्ये नसते, ती श्रद्धा, धैर्य आणि प्रेमातही जाणवते. श्री स्वामी समर्थ. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जीवनात कितीही अंधार आला, कितीही संकट आली, कितीही वेळा तू मनातून तुटलास, तरी स्वतःला एकटं समजू नकोस. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे थकून जातो, तेव्हाच विश्वास त्याचा हात धरायला पुढे येतो. आजचा हा संदेश फक्त ऐकून विसरून जाऊ नकोस. काही क्षण शांत बस आणि स्वतःच्या मनाला विचार, मी माझ्या घरात प्रेम वाढवतोय का? मी माझ्या घरात शांतता निर्माण करतोय का? मी माझ्या मनात विश्वास जिवंत ठेवतोय का? कारण घरातील सर्वात मोठं शुभ चिन्ह भिंतीवर दिसत नाही, ते घरातील लोकांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या हसण्यात दिसतं. ते आई वडिलांच्या आशीर्वादात दिसतं. ते एकमेकांच्या प्रेमात दिसतं. आणि जिथे प्रेम, श्रद्धा आणि चांगले विचार असतात, तिथे सकारात्मक ऊर्जा आपोआप निर्माण होते. स्वामी म्हणतात, बाळा, तू फक्त चांगुलपणाचा आणि विश्वासाचा दिवा जिवंत ठेव. बाकीचा मार्ग तुला दिसत जाईल. आता हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. पुन्हा भेटू एका नवीन स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत हसत राहा, विश्वास ठेवा आणि मनात स्वामींचं नाव जिवंत ठेवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.